बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री किरण पाटील लिखित कथा हेडलाईट. दिवसभर तालुक्याच्या गावात आणि आजूबाजूच्या 4 खेड्यात रिक्षा हाणून बापू दमून घरला आला. त्यावेळी किट्ट काळोख पडला होता. दारात त्यांना आपली लक्ष्मी सर्वदेव उभा केली. घरात आला. त्याचं सगळं अंगनी अंग हाडने हाड दुखत होतं. वाहन धंदा तसा, पाठीचा मनीनी कमरीची हाडं खुळखुळा करणारा. 2 घास खाऊन कधी एकदा अंथरुणात लवणतोय असं त्याला झालं होतं. गप्पागप भाकरीचा तुकडा आणि मुठभर भात पोटात सारला. मालकीन आणि धुंडू त्याच्या आधी बिनघोर निजली होती. आईला ह्या जगात ही 2च चुकी पडल्या पडल्या घोरायला लागल्या ते, असं म्हणत त्यानं बाहेरच्या सोप्यातला लाईटीचा खटका मारला. खोलीसकट सगळं घर अंधारात बुडालं. त्यानं आपली दुकरी पाठ भुईला टेकवली. तोंडावर पांघरून ओढून घेतलं. मुखी रामकृष्ण हरी म्हणत डोळं मिटलं आणि दूर कुठंतरी टिटवी भिसूर ओरडत जात असला आवाज ऐकला. ही बाई आणि का हिंडायला लागली, काय हिच्या मनात, असं म्हणत कुस बदलली. इतक्यात बडावण्यानं नाचणीची गोंड बडवावी तसं दार बडावल्याचा आवाज कानठळ्या बसवू लागला. जवळच लवंडलेली बायको म्हणाली, अहो बघा की दारात कोण आलंय ते. तू अजून जागी आहेस बाई, आत्ताच लाईट बंद करून आलतो बघ. किती बडीवतोय ती हो, उठा चटदिशी. कोण आहे रे, आलो की मर्दा, लाईट तरी लावतो. अशानं दार मोडून बसायचं कुठं तरी. मी आहे जी, गडबड करा जरा. बाहेरून दमलेला आवाज, आलो आलो, असं म्हणत बापूनं दार उघडलं. डुईला कळकट मुंडास आणि म्हशीच्या फताड्या शिंगागत असलेल्या बसक्या नाकाचा नरसू मांग दारात उभा होता. त्याचं तोंड ठार मावळलं होतं. नरसू, काय झालं रे, यदवा खालास. नरसू रडकुंडीला येत गहिवरल्या आवाजात म्हणाला, बापूदा, किनीटीपासनं पोरगी बाळणपणाला बसली या. ह्यो वक्कुताला अजून तिची सुटका व्हायचा मार्ग दिसेना. आता सुईन म्हणती पुवार पोटात फिरला असणार. माझ्या हातानं रेटत नाही. तुम्ही तालुक्याला पळवा, नाहीतर काय खरं नाही. बापून उदास होत आपल्या तोंडावर हात फिरवला. मनात चुकचुकला. नाराजीच्या सुरात म्हणाला, आलो असतो खरं, मी कधी कुणाला नाही म्हणत नाही, पर ह्या वक्ताला जमत नाही नरसू. नरसू एकदम घाबरा पडला. त्याच्या पायातनं वारं गेल्यागत झालं. कसं तरी अवसान गोळा करीत तो म्हणाला, का हो मालक, का नाही म्हणतासा गरीबाला. तोंडावर जमलेला घाम पुसत बापू हलक्या आवाजात म्हणाला, नरसू, गाडीचा पुढला हेडलाईट गेलाय. कशी गाडी हाणू तू सांग. रस्त्यावरची लाईट गेली होती म्हणून हातात कंदील घेऊन इथवर आला होता. मुलकाची मिनतवारी करीत तो पटकन म्हणाला, नसू दे हेडलाईट, हाय माझा कंदील, काय बी काळजी करू नकोसा, मी धरून बसतो पुढं. बाहेर हे 2 बापय बोलत होते आणि आत अंतरुणात पडून बापूची बायको सगळं ऐकत होती. नरसूची लेक बाळणपणाला आली हे तिला ठाऊक होतं. अंगावरचं लुगडं सरळ करीत तिनं वाकळ दूर केली. भली मोठी जांभई देत दाराला आली. नाही होय करीत असल्या आपल्या नवऱ्याला धीर जमवत म्हणाली, जावा की वो, का नाही म्हणता. तुला आणि सगळं रामायण परत सांगू. नरसुदा धरतो म्हणतोय नव कंदील.
काय होतंय ते होऊ दे, जे बोलतोय ते बोलू दे नवरा, असा घट्ट विचार करून रिक्षावाली बोलली होती. आई, बा आणि कोणतरी दारात उभा राहून गंभीर बोलताहेत हे कानावर पडून धोंडूची बी झोप मूळ झाली. डोळं चोळीत तो अंथरुणात उठून बसला. काय झालं कुणास ठाऊक, घटकत बापू पालटला. तो नरसूकडे बघत म्हणाला, आटीप जा, जा घरला, एवढ्यात येतो बघ दारात. नरसू हरकून टुम झाला. काय बोलावं त्याला कळेना. घडीभरापूर्वी नाचा पाडा वाजणारा बापू कसा तयार झाला, एक कळी उमलून फुल व्हावं तसं नरसू फुलला. वयजी, जातोजी, लय म्हणजे लय उपकार झालं बघा गरीबावर, असा आभार मानी तो तरा तरा आपल्या घराकडे निघाला. हो बाजूला, असं बायकोला म्हणत बापू घरात आला. मध घरात जाऊन पुढल्या तयारला लागला. आधी त्यानं कपाटात ठेवलेली बॅटरी घेतली, मग दांडीवर लोंबकळत असलेली मगाशी काढून ठेवली कापडं अंगावर चढवली. काजीत बटन अडकवीत गतीनं बाहेरच्या सोप्यात येत अंथरुणात बसून डुलत असल्या धोंडूला म्हणाला, मुला, चल तू माझ्याबरोबर, नुसतं फ्रंट सीटवर बॅटरी धरून बस चल. बाप इतक्या काळोखात निजसुरीत असलेल्या आपल्या पोराला संगतीला नेतोय हे बघून रिक्षावाली भडकली. रागानंच म्हणाली, नरसू हाय ना मग, त्याचा कंदील असती वेळी पोराला काय म्हणून न्याय लागला असा, ये काय कधी सांगून येते. मी आहे बरोबर त्याच्या, काळजी नको. नरसूचं डोसकं नाही ठिकाणावर, तो पुढं बघून कंदील सप्पय धरून बसेल. 1760 वेळा तो पोरीकडे मान वळवणार. ह्यात कवा कंदील फुटून जाईल ती बी कळायचं नाही. मग काय रस्त्यावर टाळ कुटत बसू. नवऱ्यानं रंगवलेलं चित्र ऐकून ती गप्पगार झाली. धोंडूकडे वळून म्हणाली, तोंडावर पाणी मारून घे जा जरा, उठ, नुसतं बाबाच्या जवळ बस, शाना माझा बाबू. असं म्हणत रिक्षावाली थोडं पुढं सरकली. खाली मान टाकून पेंगत बसल्या लेकाच्या डोईवर हात फिरवला. तसा तो उठला, पुढच्या तयारला लागला. नुसता अंगात शर्ट, असा गेला आणि असा आला तयार होऊन. बापूनं हँडलवर फडकं मारलं. परकी माणसं बसणार आहेत म्हटल्यावर घाण झालेली मागली सीट व्यवस्थित पुसून स्वच्छ केली. फडक्यातली घाण झटकत बापू गाडीच्या पुढं आला. काच 2-4 वेळा पुसून एकदम चकचकीत केली आरशागत. मग हँडलला पाया पडून किक वडली. गाडी सुरू झाली. धोंडूला म्हणाला, बस इथं, डाव्या हातात बॅटरी धर आणि उजव्या हातानं ही माझ्या मागली दांडी घट्ट धर. उजेड कसा पाडू, चाकाच्या पुढलं दिसल अशा बेतानं टाक बॅटरी. असं म्हणत बापूनं गाडीचा क्लच सोडला. 5-50 फूट पुढे गेली. उजव्या हाताला वळणारा अरुंद रस्ता थेट मांगवाड्यात जातो. जसं हँडल उजव्या अंगाला वळलं तसं अवघडून बसल्या धोंडूचा हात हल्ला आणि उजेडाचा पुंजका वरती आभाळात गेला. नाकासमोर बघत जाणारी गाडी भिंतीकडे जाऊ लागली. चपळाईनं धोंडूनं बॅटरी सरळ केली. नशीब बलवत्तर म्हणून बापल्याक वाचलं. काय रे, मारून घालतोस का काय. नाही वो, हँडल वळल्यावर हात इकडं तिकडं झाला, असं धोंडू घायगुतीला येत म्हणाला. पुआर भिवून जाईल म्हणून त्याला सावरण्यासाठी बापू समजावणीच्या सुरात म्हणाला, अडचण होत असेल तर सरक इकडंच, धर धर सरळ. हा, आपण पडलो तरी चालेल, खरं बॅटरी हलता कामा नाही, असं ठरवून धोंडूनं हुशारीनं बॅटरी पकडली. गाडी पाटलाची गल्ली सोडून मांग वाड्यात शिरली. नरसूच्या दाराच्या पुढ्यात माणसांचा घोळका जमला होता. मांगवाड्यातली घरपती एक एक जमल्यागत दाटी झाली होती. रिक्षा दाराच्या तोंडापाशी येऊन थांबायचा अवकाश. नरसूनं भलं दांडगं बोचकं मागल्या सीटवर आणून ठेवलं. त्याच्या मागोमाग बाळणपणा बसल्या पुरीच्या दोन्ही दंडाला धरून 2 बाया पुढं आल्या. पुरीला अलगद आत बसविलं, पण तिचा भोंगा सुरूच होता. बाळंत वेना जोर होतील तशी ती आई ग, आई आई ग अशी कणत होती. गप ग, गप ग, असं तिला 1-2 थोर वयाच्या बाया समजावीत होत्या. पोरगी ऐकण्याच्या पल्याड पोचली होती.
तिला सोसवतच नव्हतं. ती आतली कळ जोर लावून बाहेर काढत होती. अंधार गडद झाला होता. रात्रीचा 10:30-11चा सुमार. गाडी सुरू झाली तशी गर्दीला जीभ फुटली. एक जण म्हणाला, बापूदा जरा हळू दबवा. तर दुसरा म्हणाला, खुळा काय तू शाना, पोर अवघडली, या गाडी वाऱ्याच्या वेगानं पळाय पाहिजे. 4 घरची 4 माणसं, त्यांच्या तोंडाला कुठं लागत बसायचं, त्यापेक्षा गाडी पळवलेली बरी, असा विचार करून बापूनं पुन्हा गाडी सुरू केली. वेगाची मूठ पिळली. गाडी नरसूच्या गल्लीला मागं टाकून गावातल्या मुख्य सडकवर आली. सगळं गाव गडद निजलं होतं. बापूचं सगळं ध्यान गाडीवर लागलं होतं. गाडी बाबूच्या दुकानापासून थोडी पुढे झाली. रस्त्याच्या कडेला पोटात पाय घेऊन बसली 2-3 कुत्री एकाएकी आडवी आली. बापू गोंधळला. नाही म्हणण्यापुरता बॅटरीचा उजेड. ब्रेक दाबून गाडी आवरली. नाहीतर किमान एका दुसऱ्याचा पाय चाकाखाली गाऊन बुकना झाला असता, किंवा बाजूच्या आंब्याच्या झाडावर तरी गाडी आदळली असती. नरसू आणि त्यांच्या घरच्या लोकांचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. मुठीत जीव धरून तोनी त्याची बायको बसली होती. पोर शुद्ध हरवल्यागतच करीत होती. तिचं तिला पुरं झालं होतं. तो मनात म्हणत होता, बोलताना बोलून गेलो कंदील धरून बसतो म्हणून, खरं हे काम लय अवघड आहे. गडी डोळ्यात तेल घालून गाडी मारायला लागलाय. हे एवढंसं पोरगं घरात खुशाल पडायचं सोडून बाला मदत करायला आलंय. नरसूचा हुरदा भरून आला. चटकन त्याचं डोळंच भरलं. तो मनात म्हणाला, साडी गाडी जाऊ दे आई काळूबाई, माझ्या लेकीसाठनं ह्या भल्या माणसाचा जीव धोक्यात नको. बापूनं एक उसासा सोडला. सगळं ध्यान डोळ्यात गोळा करून गाडी चालवू लागला. त्याच्या मनात आभाळा इतकी भीती तयार झाली होती. पुढे नशिबानं काय वाढून ठेवले कुणास ठाऊक. नुसती काळजात उसळतेली चलबिचल. गाव सोडून बापू वेशी बाहेर आला. रस्त्यावर कभिन्न काळोख सोडला तर कुणी नव्हतं. त्याला बाकीच्या रस्त्यांचं काही वाटत नव्हतं. फक्त हाडिलगे घाट दमवणारा 1.5-2 मैल अंतर, नागमोडी वळणं, शिवाय घाटात मध्येच अचानक रान मशीनचा कळप आडवा येतोय. रान रेडे गवे वाट अडवून उभारण्याची भीती असते. चढ किंवा उतारला गाडी लागली, मधीच एखादं जनावर आडवं आलं आणि न आवरून गाडी थडकली तर काय. हाडली घाट आटवला तशी त्याची मतीच गुंग झाली. हिथं दरवर्षी न चुकता 2-4 अपघात होतात. एका दुसरा बळी जातो. कैक जायबंदी होत्यात. मागल्याच महिन्यात नावलगे बाळूचा मुंगुरवाडीचा भाचा दोस्तांबरोबर जेवायला म्हणून गेला होता. घाटात आला आणि समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकनं त्याला रात्रीच्या काळोखात चिरडून टाकलं की. वैरण आणायला दुसऱ्या दिवशी तिकडे गेल्या माणसांच्या नजरच पडला म्हणून त्याची बॉडी सापडली. बापू वर तोंड करून घाट चढत होता. त्याच्या पोटात धाकधूक होत होतं. मागं बसल्या पुरीचं विवळणं थांबलं नव्हतं. नरसू, पुरीला धरून बस, पाणी बिनी पित असेल तर दे तिला. हळव्या मनानं बापू मागं न बघता म्हणाला. त्याचं ऐकून नरसूचं बिराड म्हणाल, पाहिजे व्हय ग. लेक जीव घेण्या कळत अडकलेली. नरसूच्या बायकोला पुढचा रस्ता थोडा जड वाटू लागला. दवाखान्याच्या दारात धड अंगानं लेक पुसती का नाही अशी शंका तिच्या मनात आली. बाजूच्या रानातून कोल्हे कुई उठली तशी ती काळोख्या रानात माणूस जवळ असूनही पुरती घाबरली. तिच्या तोंडचं पाणी पळालं. घाबरून नवऱ्याकडे बघितलं तर तो तोंड पाडून अंधारात एक ठिपका होऊन बसला होता. थोडका घाट पार झाला. हेंगाड्या बैलागत गाडी वळवळ टाकू लागली, आकसू लागली. पुढं धाव घेईना झाली, सारखं कुचबू लागली. फटफटीतलं पेट्रोल खतम व्हायला आलं की दुचाकी गाडी कशी गचकी देती तसं गाडी करू लागली. बापूच्या तोंडचं पाणी पळालं. अंगाला थरथर सुटली. घाट खडा,
बाजूस दो अंगाला खोल खोल तरी रान शिवार शांत झोपलं होतं. घरट्यात विसावलेलं पक्षी गाडीच्या आवाजानं फडफडत होतं आणि एकाएकी बापूची गाडी मागे जाऊ लागली. गाडीचा मोसम कट झाला होता. घाट चढता चढता गाडी बंद पडायला आली होती. हे बघून नरसून जगण्याची आशा सोडून दिली. नरसूची बायको देव पाण्यात घालून बसली. वडील काहीतरी करतील ह्या आशेवर धुंडू धडधड त्या काळजानं गाडीचा हात घट्ट घट्ट धरून बसला होता. बापूचा हातपाय खटपट करण्यात गुंतलं होतं, पण त्याला म्हणावं तसं फळ मिळत नव्हतं. शेवटी जोर लावून ब्रेक दाबला. गिअर काढ घाल केलं. गाडी थांबविली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या मुखावर पाणी आल्यागत झालं. पण पाय बांधून किती वेळ उभा करणार? तिला पुढे दबवायला नको. बापून ब्रेकवरचा पाय किंचित उचलला. पुढचा गिअर टाकला. परत पहिला पाडा 55. गाडी इतक्या जलद मागे गेली की नरसू बिंबीच्या देटाला कळ सुटल इतक्या जोरकस ओरडला. अगा बाबा, मागे घाळ हाय, घाळ मेला मेला आता. पुढं बोलायला त्याला शब्द सुचना. जी गत त्याची तीच त्याच्या बायकोची आणि लिकीची. बापूला काय करावं कळेना. तो तर गर्भगळीत झाला. पण लगेच पुढच्या क्षणाला त्यानं जोरात गाडी रेस केली आणि रिगाला लावली. आत्ता गाडी रीतीनं धावत होती. घाटमाता जवळ येत होता. सगळी सावध होऊन बसली होती. बिंदोक होऊ दे सगळं, असं बापू मनात म्हणाला. चढती सरून उतरती सुरू झाली. रस्त्याच्या कडेची झाडं भराभर मागं पडू लागली. चहू मुलकातून धावत येताना गार्ड होऊन वारा रिक्षातून आरपार जात होता. पोरीला बरं वाटलं. थोडी सुकावली. बापूनं काळजी करायचं जरा कमी केलं. धुंडू आपलं काम डोळ्यात तेल घालून करीत होता. बराच वेळ झाला होता हातात बॅटरी धरून. उजव्या हातानं मागली दांडी आणि डाव्या हातानं बॅटरी. मनगट आणि खांदा किती वेळ तक धरणार? बोटं धुंद झाली. मनगटात भलतीच कळ सुटलेली. खांदा निखळून पडायला आला होता. कुठच्याही घडीला हातातून बॅटरी निसटून खाली पडेल अशी धुंडूला भीती वाटत होती. पण वडिलाला कसं सांगावं? कोडं पडलेलं. अखेरीस मनाची हिंमत करून तो बारीक तोंड करीत म्हणाला. बाबा, थांबवा जरा गाडी. का? बस गप, आता दवाखान्यातच. वडिलाचं उत्तर ऐकून धुंडू उदासला. तरीही बळ एकवटून म्हणाला. हात दुखायला लागलाय. बॅटरी पडल हातातनं. बॅटरी पडल एवढा एक शब्द बापूच्या कानात घुमला. पळभर अवसर न दवडता त्यानं रिक्षाचं हँडल डाव्या अंगाला फिरवलं. हा हा म्हणता गाडी रस्त्याहून कडेला घेतली. धुंडूच्या दोन्ही हातांची चटणी झालेली. डावं मनगट कामातून गेलेलं. खांदा निखळून पडल असं त्याला वाटत होतं. वाकड्या तिकड्या हालचाली करून त्यानं हाताला रीतीत आणलं. परत काही लवकर फुरसत मिळणार नाही हे ओळखून गाडीच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याचं बघून नरसूनही जागा सोडली. आटप लवकर धुंडू. गाडी रेस करीत बापू. झालं असं म्हणून धुंडू पळतच येऊन बसला. त्याच्या मागोमाग नरसू. हाडलगे घाटाच्या पायथ्याला रिक्षा थबकलेली. गाडीचा आवाज सोडला तर तिथं त्या वक्ताला कुणी नव्हतं. पोटूशी पोर तेवढी अधूनमधून जीवघेणी कणत होती. जो तो आपल्याच तंद्रीत घडलेला. धुंडूनं बॅटरी समोर टाकली. एकाएकी रस्त्यावरून प्रकाशाची नदी वाहू लागली. सगळी गाडी चकित. ही किमया कशी घडली? धुंडूच्या मेंदूत चक्र घुमू लागलं. नरसू हरकून गेलेला. नरसूच्या बायकोनं गावाकडं मागं बघत आई काळूबाईला हात जोडलं. पुरीच्या मुखावर थोडी नवाळी आल्यागत दिसली. एकट्या बापूला ह्या मागचं इंगित ठाऊक असलेलं. धोंडू एवढा खुश दिसत होता की सांगून सोय नाही. दूरवरून आलेलं गाडीवान पायथ्याला 4 घटका थांबत्यात, विसावा घेत्यात, मग पुढे जात्यात. ह्यापैकी एक गाडी नव्यानं चालू झालेली. बरं झालं. आता दम न घेता पळवतो.
ह्यो शेवट पथूर असाच मागणं मागणं येऊ दे, मनात म्हणत धोंडूला म्हणाला. बस अप्पाई, बस, आत हात घेऊन बस. होय बसलोय, असं म्हणून धोंडूनं हातातली बॅटरी शर्टाच्या खिशात ठेवली. गाडी सुसाट चालली. घाट मागं गेला. महागावचे दिवे दृष्टीला पडू लागले. खाऊला रुपया 2 रुपये हातात पडल्यावर बारक्या पोरांची चांगली चंगळ उडतं तसे बापूचं झालं. वाऱ्याचा वेग गाडीनं धारण केलेला. मागं बसलेले टनाना उसळत होते. महागाव आणि हरडीच्या मध्ये मोठा स्पीड ब्रेकर. पळवायच्या नादात भान सुटलं. त्यावरून गाडी अर्धा फूट वरती उधाळली. पोटाचा डेरा सावरीत बसलेली बाई मेलो मेलो असं म्हणत गप्प झाली. पुरीची आई नरसूची बायको घाबरली. आम्हाला मारून घालतासा का काय? अवचित तिच्या तोंडून निघालं. चुकून झाला का? काळू का दिसाय नाही? मारून घालायचं असतं तर आलो असतो. मागे न बघताच अगदी मऊ भाषेत बापू म्हणाला. तशी ती वरांबली, ठाकूगार झाली. खरं ते बापूला जास्तीच झोंबलं. नरसूची मंडळी इथल्या इथं एवढं बोलायला लागली तर आमचं गाव किती बोलल. हेडलाईट नव्हतं तर बापूनं जायचं नाही, स्पष्ट नाही म्हणायचं होतं. नरसूनं काहीतरी दुसरी व्यवस्था केली असती. बापू लय पैसे लोभी हाय, तवाच गेला. 1 ना 1000 गोष्टींनी त्याचा माथा बेजार झाला. का म्हणून आलो असं त्याला वाटायला लागलं. बापूचं निराश मन म्हणू लागलं, माझ्यासाठीनं नको, पण ह्या पोटात बाळ घेऊन बसल्या पुरी पायी तरी गाडी सुखरूप पोचू दे. आपल्या बायकोनं बोलून आगळी केली हे नरसूच्या ध्यानात आलं. तो विरजण टाकाय म्हणायला, बापूदाचं पाय धुवून पाणी प्याय पाहिजे. कोण एवढ्या रात्रीचं लाईट नसताना जीव धोक्यात घालून येईल? काहीतरी बोलू नको खुळ्यावानी. नवऱ्यानं जरा झापलं तशी ती तोंड आवळून गप्प बसली. माणसाच्या मनासारखं कुठं घडतंय आयुष्यात. हरडी सोडून बापू थोडं पुढं आला आणि मागच्यानं संगत सोडली. तो डाव्या अंगाला वळला. न सांगता पोरानं बॅटरी सुरू केली. चिमूटभर उजेड. अंधारला एवढ्यानं कात लागत नव्हती, पण त्याचा बापूला डोंगरा इतका आधार वाटत होता. आता तालुक्याचं गाव जवळ येत होतं. भडगाव नदीवरील पूल ओरला की थेट गावाच्या वेशीत. तिथून सुरू होते रस्त्यावर लाईटीच्या खांबांची माळ. मग सडकेचा राजा बापू. त्यानं कात टाकली. गाडीनं पहिला खांब पार केला. धुंडू हात आत घेत सप्पाई बसला. तालुक्याचं गाव झोपेच्या अधीन होऊन निवांत पहुडलेलं. त्याला सर्व देव आल्याची कोणतीच खबरबात नव्हती. फक्त रस्ते, बोळ आणि दिवे जिवंत होते. अंधार मरून गेला होता. सर्वत्र उजेडाचे दूत वस्तीला उतरले होते. पिवळसर प्रकाशात रिक्षा उजळून निघत होती. गावाबाहेर आल्या 100 खाटेच्या इस्पितळाकडे गाडी हरणाच्या गतीनं धावत होती. गाडी दवाखान्याच्या दारात आली तसा मागं वळून भरल्या मनानं बापू म्हणाला, हा आलं आलं, उतरा. चाटकन डॉक्टराच्या हवाली करा पुरीला. वय वय, लय उपकार झालं दादा तुमचं, असं गाईवरून म्हणत नरसूच्या मंडळीनं एकाएकी बापूचं पाय धरलं. तिला हुंदकाच फुटला. बापू रिक्षावाल्याच्या चरणावरती अश्रूंचा अभिषेक घालू लागली. पुढं बोलायलाच होईना तिला. तशी नुसतं हात जोडून उभी राहिली ती. बापू भारावत म्हणाला, अक्का, मी मुलका वेगळं काय कराय नाही. अडचणीच्या टायमाला उपयोगी पडायचं नाही तर मग कधी. आणि माणसानं माणसाला मदत करावी की. तुमच्या सारं सगळी विचार करतील तर किती बरं होईल, असं नरसू म्हणाला. एवढ्यात आतून वॉर्ड बॉय नर्स आली. वेना सोसून बेहाल झालेल्या पुरीला घेऊन डिलिव्हरी वॉर्डकडे गेले. नवरा बायको पुरीच्या मागून. बापूंनी ल्योक नजीकच्या बाकड्यावर टेकलं. धोंडू खिशातली बॅटरी काढून बटन मागं पुढं करत बसला. तिला खेळ करावा असं लई वाटत होतं. बसला असता तसाच, पण बापूच सहज म्हणाला, धोंडू, खटका बाद होईल. हा विचार त्याच्या डोक्यात नव्हता. बापाचं बोलणं पटलं.
त्यानं नाद सोडला. पुन्हा बॅटरी खिशात ठेवली. एक लांब लचक जांभई दिली. वडिलांच्या तोंडाकडे बघत म्हणाला, बाबा चला जाऊया. का थांबलोय? वडिलांना हसून त्याच्या पाठीवर मायेनं हात ठेवला. दीर्घ उसासा सोडीत म्हणाला, नरसू तात्या एवढ्यात येतोय बघित. तू आल्यावर लगेच गाडी हाणूया. लेका तेल पाण्याची खर्ची घ्यायला पाहिजे का तसंच जाऊया? तसं कसं? आला बघ म्हणत बापू उठून उभा झाला. नरसू आणि त्याची बायको समाधानी चेहऱ्यानं येत होते. नरसू जातो आता आम्ही. भाडं ठरलं नव्हतं. नरसू चला म्हणाला. बापूनं गाडीला किक दिली. भाड्यासाठी घासाघीस करायला सवड होती कुणाकडे? 250च्या वर पैसे मोजायला लागतात इथं वर यायला, आणि रात्रीच्या समयाला 1.5 पट. नरसूनं 50च्या 4 नोटा बापूच्या हातावर ठेवल्या. त्यानं गुमान खिशात ठेवल्या. जेवढं मिळालं तेवढंच आपलं असं म्हणत गोड मानून घेतलं. तो गाडीकडे आला. मगाच्या सवयीनं धोंडू फ्रंट सीटवर बसायला गेला. बस मागा आईस पैसे टेकून असं म्हणत त्यानं किक खेचली. धोंडू उतरून मागल्या सीटचा मालक झाला. गाडी सुटली. चौकातला आभाळ शिवतली एवढ्या उंचीची निलगिरीची झाडं साधूगत मौन धरून उभी होती. तालुक्यातली सगळी गजबज मुडदा होऊन थंड झाली होती. बोळ, चिंचोळे रस्ते, बसकी घरं, टोलेजंग इमारती बांधून घातल्या गत दिसत होती. गाडीचा तेवढा धांडगा आवाज ऐकू येत होता. आपली झोप मोड करून हे कोण जात आहे हे सहन न होऊन रस्त्यावर आडवी झालेली कुत्री भुंकत पाठ लागली होती. त्यांच्याकडे कानाडोळा करीत बापूनं लेकाला विचारलं, धोंडू ही दार लावून झोपली असेल काय रे? होय, आई एकटी आहे घरात म्हटल्यावर दार लावणारच. गाडीच्या आवाजात नीट ऐकू येऊ दे म्हणून थोडं कानाजवळ जाऊन बोलला होता. हा मग ठीक आहे. का विचारताय? मागंदी रात्रीचं किन्याला गेलतो बघ. तवा गाडी लावून दारात येतोय तर कट्टीवर लांबडं पसरलेलं दिसलं. चावूल लागून गराड्यात घुसलं. असं म्हणत बापूनं गाडी दसरा चौकात आणून लावली. लांबड्याचं नाव ऐकून भीतीनं गाळण उडायला धोंडू गप्प राहिला. धुंडूला जवळचं एस.टी. स्टँड दिसलं. नगर परिषदेनं बांधलेला गाडी तळाजवळचा कारंजा बघितला. त्याची खात्री पटली. गाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नसून भलत्याच ठिकाणाला येऊन थांबली. तो कावरा बावरा होत वडिलाला म्हणाला, बाबा इथं का? आज रात्री इथंच थांबूया. बापू थंडपणे म्हणाला, बॅटरी आहे की चांगली, मारून दाखवू? असं म्हणत भाबडेपणानं खटका मारला. उजेडाचं फिक्कट रिंगण समोरच्या काचेवर पडलं. ते बघून बापू नुसता हसला. पोराकडे वळून म्हणाला, तू हो आडवा तिथं, मी हाय मोर. न राहून धोंडू पुन्हा म्हणाला, चोख उजेड हाय बॅटरीचा, जाऊया मगासारखा हळूहळू. गळ्यात येऊन अडकलेला औंडा गिळत बापू आपल्या लेकाला म्हणाला, धोंडू मगाची गोष्ट वेगळी होती. झोप झोप, मी हाय तुझ्याजवळ. असं म्हणत त्यानं डोळं झाकलं आणि लांब सोडलेलं पाय गुडघ्यात मोडून जवळ घेतलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.